हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्कॉलरली. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरली मध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे मराठी. इयत्ता 7वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून आज आपण एक अतिशय सुंदर पाठ पाहणार आहोत. पाठाचं शीर्षक आहे बाली बेट. अगदी नाव ऐकलं तरी एकदम सुखद असं वाटतं आपल्याला. प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांच्या प्रवास वर्णनामधून आलेला हा सुंदरसा पाठ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासाला आहे. बाली बेट, तिथे जायचं कसं, इथपासून तिथे गेल्यानंतर काय काय पाहण्यासारखं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन पु ल देशपांडेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये केलेलं आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा स्कॉलरली एनहान्स द लर्निंग या चॅनलला. चला तर मग करूयात आपण सफर प्रत्यक्ष बाली बेटाची. इयत्ता 7वी 11वा पाठ बाली बेट. लेखक आहेत पु ल देशपांडे. पाहुयात लेखकांचा परिचय. पु ल देशपांडे यांचा जन्म 1919 साली झालेला होता आणि त्यांचा मृत्यू 2000 साली झालेला आहे. प्रसिद्ध विनोदी लेखक आणि नाटककार. नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, गोळा बेरीज, असामी असामी, फसवणूक इत्यादी त्यांनी लिहिलेली विनोदी पुस्तके आहेत. त्याचबरोबर अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी त्यांनी लिहिलेली नाटके प्रसिद्ध आहेत. व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण आणि अपूर्वाई, पूर्वरंग ही त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णने प्रसिद्ध आहेत. खरं तर पु ल देशपांडे या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही. महाराष्ट्रातील एक अजरामर साहित्यकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. विनोदी लेखन ही त्यांची विशिष्ट शैली आहे. हा जो पाठ आहे आपला बाली बेट, हा पाठ त्यांच्या प्रवास वर्णनातून घेतलेला आहे. या पाठामध्ये लेखकांनी इंडोनेशियामधील बाली बेट आणि तेथील निसर्गसृष्टी यांचं नयनरम्य वर्णन केलेलं आहे. पाहुयात प्रत्यक्ष बाली बेट हा पाठ. बाली बेट. इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे, पण बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच, आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच. इंडोनेशिया या देशामध्ये बेटांचा पुंजका आहे. पुंजका म्हणजे त्या ठिकाणी अनेक बेटांचा समूह आहे, परंतु ह्या सगळ्या बेटांमध्ये बाली बेट जे आहे त्याला कंठ्यातील कंठमणी असं लेखकांनी म्हटले. कंठ्यातील कंठमणी म्हणजे आपण गळ्यामध्ये जो हार घालतो मोत्यांचा, त्यामध्ये असणारा सर्वात मोठा मणी किंवा त्याचं पदक जे असतं त्याला कंठमणी असं म्हणतात. त्यामुळं बाली बेट जे आहे हे त्या सर्व बेटांमध्ये उठून दिसतं. त्या ठिकाणी सगळ्या बेटांच्या समूहामध्ये एका ठिपक्यासारखंच आहे. ठिपक्यासारखे म्हणजे त्याचा आकार जो आहे आपल्या गोवा राज्य जे आहे गोव्या एवढाच आहे आणि गोव्यासारखंच ते बाली बेट निसर्ग सानिध्यामध्ये किंवा निसर्ग सौंदर्यानं नटलेलं असं ते बाली बेट आहे. पाहूयात बाली बेटामध्ये आणखी काय काय विशेष गोष्टी लेखकांना आढळल्या. आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ विणणारे. या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा या बेटांचा अपमान आहे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बाली बेट आहे. या बाली बेटामध्ये ज्या कला आढळतात त्या विविध ललित कला कोणत्या आहेत तर नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कला त्या ठिकाणी आढळतात आणि भारतीय संस्कृतीचे अवशेष त्या ठिकाणी आहेत असं म्हणणं हा त्या बेटांचा अपमान आहे असं लेखकांना वाटतं. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावेत
आणि एखादाच मोती अभंग राहावा तसं हे बाली बेट आहे. अभंग म्हणजे न भंगलेला किंवा न भंग पावणारा, त्याला अभंग असं म्हणतात. तर असं हे बाली बेट आहे. जकार्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. जकार्ताहून लेखक बालीला जाणाऱ्या विमानातून रात्री 11च्या सुमारास 11 वाजता निघाले आणि मध्यरात्री त्या ठिकाणी असणारं देनपसार हे एक छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या विमानतळावर ते उतरले. खरं तर बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग असं म्हणतात. टुरिस्ट म्हणजे पर्यटक. पर्यटकांना ज्या गोष्टी हव्याशा वाटतात त्या सर्व गोष्टी बाली या बेटावरती आढळतात. त्यामुळं टुरिस्टांच्या पर्यटकांच्या दृष्टीनं बाली बेट हा खरं तर स्वर्ग समान आहे. बाली हा टुरिस्टांचा पर्यटकांचा स्वर्ग असल्यामुळे त्या ठिकाणी येणारे पर्यटकांची संख्याही भरपूर आहे आणि म्हणूनच तिथले टुरिस्ट खाते जे आहे ते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. जेव्हा लेखक आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेले असता जेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांना कळालं की हे एक नामांकित लेखक आहेत, साहित्यकार आहेत, त्यानंतर दोघांचंही स्वागत त्यांनी अतिशय उत्साहानं केलं. मध्यरात्रीची वेळ होती. किर जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली होती. भोवती माडांच्या राया, मधूनच झापांची छपरे असलेला झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात हाऊ वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती. त्या ठिकाणी मध्यरात्री उतरल्यामुळे गाडी जेव्हा निघाली, समोरचा वळणदार रस्ता होता आणि दोन्ही बाजूंनी सभोवती काय होत्या, माडांच्या राया होत्या. माडांच्या राया म्हणजे माड अर्थात नारळाची झाडं, उंच उंच झाडं होती. झाडांचं एखादं बन असावं अशा पद्धतीनं दोन्ही बाजूंनी झाडी होती दाट आणि मधूनच झोपड्यांचा पुंजका, झोपड्या समूहानं असणाऱ्या झोपड्या ज्यांच्यावर झापांची छपरं होती त्या झोपड्या देखील दिसत होत्या आणि मोटारीच्या प्रकाशामध्ये दिसून त्या नाहीशा होत. जेव्हा लेखक या ठिकाणी चाललेले होते गाडीतून, त्यांच्या शेजारी असणारी एक अमेरिकन म्हातारी जी होती तिनं हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर पटकन हाऊ वंडरफुल असं म्हणायला सुरुवात केली. इथूनच निसर्गाचं दर्शन त्यांना सुरू झालेलं होतं. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे दीड तास त्या किर झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली आणि तिथल्या तरुण बालीसुंदरीने आमचे स्वागत केले. रात्रीचा 1:30चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. आता दीड तास प्रवास करून ज्या वेळेला लेखक त्या हॉटेलवर पोहोचले, सागर बीच हॉटेल असं त्याचं नाव होतं, आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे असणारे स्वागतासाठी असणारे जे लोक होते त्या बाली सुंदरीने असं म्हटले लेखकांनी, तिने त्याचबरोबर तिच्यासोबत असणारे स्वागत विभागातले इतर तरुण यांनी जागरण झाल्याचा अजिबातही त्रास न दाखवता अतिशय उत्साहानं आनंदानं त्यांचं स्वागत केलं. या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. लेखक म्हणतात या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही. घड्याळ नावाची गोष्ट नाही असं म्हणण्याचं कारण आहे की इतक्या उशिरा मध्यरात्री जेव्हा पर्यटक म्हणून त्या ठिकाणी दाखल झालेले लेखक आणि त्यांची पत्नी यांचं स्वागत तिथे असणाऱ्या स्वागत विभागातील स्वागत कक्षातील लोकांनी अतिशय उत्साहानं केलं. उशीर झालेला आहे, मध्यरात्र आहे, जागरण करावं लागलं, ह्या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता, वेळेचा विचार न करता त्यांनी त्यांचं
स्वागत अतिशय उत्साहानं प्रेमानं केलं, म्हणून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. लवकरच तिथे पोहोचल्यानंतर थकल्यामुळे लेखक लगेच झोपी गेले. पहाटे लवकर जाग आली. बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र. त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या. ओटी पुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. रात्री उशिरा गेल्यामुळे लक्षात आलं नाही, पण जेव्हा पहाटे जाग आली तेव्हा लेखकांच्या लक्षात आलं की बाहेरच्या ओटीवर दाराच्या बाहेर ज्यावेळेस त्यांनी पाहिलं तेव्हा लक्षात आलं की समुद्र तर आपल्या दारातच आहे. बीच हॉटेल असल्यामुळे दारासमोरच त्यांना समुद्र दिसत होता आणि अंधुक असा प्रकाश होता, पण कोळ्यांच्या होड्या त्या ठिकाणी मासेमारीला निघालेल्या होत्या. फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता. एरवी थेट गोवे म्हणजे अगदी गोव्यासारखंच हे बेट आहे. गोव्यामध्ये जसं वातावरण आहे तसंच वातावरण त्या ठिकाणी जाणवतं, म्हणून लेखक म्हणतात की फक्त गोवा नसल्यामुळे तिथे चौघडा वाजला नाही, नाहीतर अगदी थेट गोव्यासारखंच तिथे वाटत होतं. मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी येत उशक काल हा. अण्णा किर्लोस्करांनी गुर्ल होसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच हे गाणे लिहिले असावे. सुंदर वातावरण होतं, निसर्गाचं सानिध्य होतं, समोर अथांग समुद्र होता. हे सगळं असल्यानंतर एखाद्याला गाणं न सुचेल तरच नवल. आणि लेखकांनीही काय केलं, त्या ठिकाणी हे सगळे वातावरण पाहता पाहता गायला कधी सुरुवात केली त्यांनाही कळालं नाही. अण्णा किर्लोस्करांचं सुंदर गीत प्रिये पहा हे ते गाऊ लागले आणि गात असताना त्यांच्या मनात आलं कदाचित असंच एखाद्या ठिकाणी बसल्यानंतर पहाट पाहूनच अण्णा किर्लोस्करांना हे गीत सुचलं असावं. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते असे म्हणतात, पण बाली बेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नाची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. एखादं रम्य नाटक, सुंदर नाटक, नांदी सुरू व्हावी अशी ही पहाट होती. नांदी सुरू व्हावी म्हणजे एखादं नाटक सुरू व्हावं, पडदा उठावा, अशा प्रकारची ती पहाट लेखकांना भासली. असं म्हणतात पहाटेला स्वप्न संपतात. परिसमाप्ती होणे म्हणजे संपणे. स्वप्नांची समाप्ती होते पहाट झाल्यावर, कारण आपण जागे होतो, परंतु बाली बेटामध्ये असणाऱ्या त्या पहाटेमुळे एखाद्या स्वप्नाची सुरुवात झाली आणि आठवडाभर त्या स्वप्नसृष्टीतच लेखक वावरत होते. अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार. इतका सुंदर प्रदेश आहे आणि माणसं देखील अश्राप आहेत. अश्राप त्या ठिकाणी, अश्राप या शब्दाचा अर्थ होतो निष्पाप माणसं आहेत. निसर्ग इतका भरभरून त्यांना देतोय आणि अशा वातावरणामध्ये आपण परत कधी येणार किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परत कधी पाहायला मिळणार असा प्रश्न लेखकांना पडला आणि जणू ती स्वप्नसृष्टीच होती आणि स्वप्नसृष्टीमध्ये आठवडाभर लेखक वावरणार होते. इंडोनेशियाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला या पुढच्या पॅरेग्राफमध्ये लेखक देतात. इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाहीत. कुणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला, या बेटाचे प्रदर्शन मांडले, त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या, टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित, पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे. इंडोनेशियाचा इतिहास सांगतो त्या ठिकाणी डच लोकांनी राज्य केलं, पण बाली बेटाला मात्र कोणीही बदलू शकलं नाही. काही जण म्हणतात की तिथे येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण कायम राहावं म्हणून मुद्दाम डचांनी काय केलं, तिथे आहे त्या सगळ्या चालीरीती तशाच ठेवल्या. आणि काही जण म्हणतात बालीचा त्यांनी म्युझियम पीस, बाली बेटाचा त्यांनी म्युझियम पीस केला. म्युझियम पीस, पर्यटकांनी यावं, पाहावं, त्या ठिकाणी राहावं या दृष्टीनं त्यांनी आहे तशाच गोष्टी ठेवल्या. कोणी काहीही म्हटलं तरी लेखक म्हणतात जे आहे
जे समोर आहे ते अतिशय रम्य आहे, सुंदर आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. कुठल्याही दुसऱ्या गोष्टी तिथं अजून पोहोचलेल्या नाहीत. निसर्गामध्ये जे त्यांना दिलं ते आहे तसंच त्यांनी जपलं, तसंच ठेवलं, म्हणून ते काय आहे, सुंदर आहे. लेखक म्हणतात, आहे म्हणताना जीभ चाचरते. आहे म्हणत असताना पुढे आपण काय आपल्याला मिळेल पाहायला हे सांगता येत नाही, म्हणून जीभ चाचरते असं म्हणतात. कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहेत. सगळीकडे सुधारणा झालेल्या आहेत, जग प्रचंड बदललेलं आहे आणि म्हणूनच ते बदललेले जे वारे आहेत ते बदललेले वारे आता बाली बेटाकडूनही वाहू लागले आहेत. कशावरून? तर डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहे. रेडिओ सुद्धा आलेले आहेत. इतर जगाशी त्या बेटाचा संपर्क वाढलेला आहे, होत आहे आणि त्यामुळंच लेखक म्हणतात की कदाचित आज आपण जे आहे ते सुंदर आहे असं म्हणतो, पण उद्या आपण हे सांगू शकणार नाहीत, कारण आधुनिकतेचे वारे आता या बेटाकडेही जगाकडून येऊ लागले आहेत. एखादा तंबूतला सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच. बाहेरच्या जगाशी बाली बेटाचा संपर्क वाढला आहे. रेडिओ ही त्याचं कारण असेल आणि वर्तमानपत्रही आहेत. एखादा तंबूमधला सिनेमा देखील फिरत असेल. याचा अर्थ जे पूर्वी होतं त्यामध्ये आता हळूहळू काही अंशी का होईना पण बदल होऊ लागले आहेत. हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्रकिनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचितच पाहायला मिळतो. खरोखर समुद्रकिनाऱ्याजवळ इतका गर्द म्हणजे दाट बगीचा क्वचितच पाहायला मिळतो. समुद्राचं खारं पाणी असतं, त्यामुळे जवळपास असा बगीचा असणं खरं तर अवघड आहे. पण त्या हॉटेलच्या बगीच्यातून लेखक आणि त्यांची पत्नी एखाद्या नाटकातल्या बगीच्यातून आपण फिरतो तसे फिरत होते. माडा पोफळींच्या राया असतात, पण माड आणि पोफळींखेरीज इतकी इतर झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहत आहेत की काय असे मला वाटायला लागले. तिथून फिरत असताना माडाची झाडं होती, पोफळींची झाडं होती, पण त्या झाडांसोबत इतरही अनेक झाडं होती. पाहता पाहता लेखकांना असं वाटून गेलं की आपण झाडांकडे पाहतोय की झाडच आपल्याकडे पाहत आहेत. आज या ठिकाणी कोण नवीन पाहुणे आले आहेत, कदाचित असंच त्या झाडांना वाटत असेल. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी. एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीने आणि काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो, तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडे मिश्किलपणाने डोळेही मिचकावले असतील. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. वेलींचेही अंग धुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता. काही जागी, काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुला माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. गर्द बगीचा होता, माडाची झाडं होती, पोफळींची झाडं होती आणि लेखकांना माहीत नसलेली अनेक फुलझाडं त्या बागेमध्ये होती. छोट्या छोट्या वेली होत्या, छोटी छोटी रोपटे होती आणि पहाटेच्या वेळेला ही सगळी बाग जी आहे ती टक्क जागी झालेली होती, टवटवीत दिसत होती. फक्त जे वृद्ध वृक्ष, जुने झाडं असतील, मोठे वृक्ष असतील, ते मात्र झोपेत असल्यासारखे भासत होते. आणि ही सगळी बाग पाहता लेखकांच्या मनात आलं की खरंच एखादं नांतं घर जसं असतं, ज्या घरामध्ये वयोवृद्ध माणसांपासून अगदी छोट्या मुलांपर्यंत असणारं एखादं कुटुंब, लेकी सुनांनी भरलेलं एकत्र कुटुंब, या एकत्र कुटुंबासारखीच ती बाग लेखकांना भासत होती. उणीव होती ती पहाटेचे मंगल पाठ म्हणणाऱ्या, सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची.
हे सर्व काही त्या बागेमध्ये होतं, परंतु एक उणीव तिथे होती, एक कमतरता होती आणि ती म्हणजे तिथे मंगल पाठ म्हणणारे भाट नव्हते. भाट गाणारे पक्षी किंवा पक्षी त्या बागेमध्ये लेखकांना दिसले नाहीत. बाली बेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत? खरोखर हा प्रश्न आहे की इतकं छान बेट आहे, सर्व निसर्ग सर्वतोपरी तिथं आहे आणि झाडं आहेत, भरपूर बगीचे आहेत, फुलं आहेत, मग पक्षीच का नसावेत? त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. थोडासा विनोदी स्वभाव असल्यामुळं लेखकांनी या ठिकाणी काय म्हटलंय की गाणारे भाट जरी नसतील, पक्षी नसतील, तरी त्यांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे. परत एकदा लेखकांची विनोदी वृत्ती दिसून येते की मीच गात होतो, पक्ष्यांची उणीव भरून काढत होतो आणि परत लेखकांनाच असं वाटतं की कदाचित माझ्या आवाजामुळं किंवा माझ्या गाण्यामुळंच असतील ते पक्षीसुद्धा बेट सोडून तर गेले नसतील. शाप संभ्रमातल्या पुंडरिकासारखा मजवरी तरु कुसुम रेणू वरुणी ढाळीती म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणी समवेत मी त्या बागेतून हिंडलो. गाणं म्हणत म्हणत नाटकामधलं एक गीत गात गात आपल्या पत्नीसोबत त्या बागेतून ते मनसोक्त फिरले. बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते. अशा पद्धतीनं बाली बेटावर असताना लेखकांनी निसर्गाचा भरभरून स्वाद घेतला, भरभरून आनंद लुटला. त्या बेटावर असणारी वैशिष्ट्ये लेखकांनी आपल्याला या पाठात सांगितली आहेत. तिथल्या ललित कला असतील, तिथल्या लोकांचं स्वागतासाठी असणारी तत्परता असेल किंवा त्या ठिकाणी निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारा असेल, ह्या सर्वांचं अतिशय मनोहर असं चित्रण आणि आपल्या एका खास विनोदी शैलीत त्यांनी केलेलं आहे. आणि खरोखरच बाली बेट हे अवश्य पाहण्यासारखं आहे. खूपच सुंदर हा पाठ आहे आणि पाहिल्याबरोबर आपल्याला सुद्धा काय होतं, एक क्षणभर त्या ठिकाणी जाऊन आल्यासारखं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी स्कॉलरली सोबत राहा. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.